नमस्ते. अच्छा. रेड लाइट ब्लिंक होते हैं. आज रिकॉर्डिंग करायची. नमस्ते. आज आपण एक अतिशय जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या आजाराबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे हर्निया. हर्निया ही एक अशी परिस्थिती असते की ज्याच्यामध्ये एका पोकळीतले अवयव हे त्या पोकळीची भिंत भेदून किंवा फाडून बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. ह्याविषयी आपण आजच्या सेशन मध्ये जाणून घेऊयात की एक्झॅक्टली हर्निया असतो काय, तो कशामध्ये होतो, कोणामध्ये होतो, कशामुळे होतो आणि त्याचे ट्रीटमेंट्स काय असतात. माझं नाव आहे डॉक्टर जयश्री तोडकर आणि मी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. माझा विशेष इंटरेस्ट आहे हर्निया आणि लठ्ठपणा याच्या ट्रीटमेंट्स मध्ये. अर्थात लठ्ठपणाच्या ट्रीटमेंट मध्ये दोन पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात, ज्याच्यात ऑपरेशन्स पण आहेत आणि विदाउट ऑपरेशन पण ट्रीटमेंट आहे. तसा विचार करायला गेला तर हर्नियामध्ये ऑपरेशन्स ही एकुलती एकच सायंटिफिक आणि कम्प्लीट ट्रीटमेंट आहे. ह्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीची औषध उपयोगी नाही. मला तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतो की 2005 साली मी आणि माझ्या टीमने एक लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड केलेलं होतं, ज्यामध्ये केवळ 10 तासात 46 हर्नियाची ऑपरेशन्स आम्ही केली होती. आणि आज 2021 साली सुद्धा 16 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा हे रेकॉर्ड कोणीही आजतागायत मोडू शकलेलं नाही. तर आपल्या विषयाकडे वळूयात आपण. हर्निया एक्झॅक्टली काय असतो. छाती आणि पोट ह्या आपल्या शरीरामध्ये असलेल्या पोकळ्या असतात आणि त्या पोकळ्यांमध्ये वेगवेगळे अवयव बसलेले असतात. प्रत्येक पोकळीला भिंती असतात आणि या भिंतींमध्ये जर कुठलाही कमकुवतपणा निर्माण झाला तर त्या कमकुवतपणामधून काही आतले अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. त्याला हर्निया असं संबोधलं जातं. इथे आपण पोटाची जी भिंत आहे किंवा ॲब्डॉमिनल वॉल ज्याला म्हणतो, त्याची रचना बघू शकता. डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असा स्नायूंचा हा एक मोठा लेयर आहे. ह्याच्या पलीकडे इथे 3 वेगवेगळ्या स्नायूंचा सेट आहे. याच्या पलीकडे इथेही 3 वेगवेगळ्या स्नायूंचा सेट आहे. अर्थातच हे 2 लेयर एकमेकांना जोडले गेलेले आहेत शीथमुळे सेंटरला, आणि कडेला सुद्धा ते पुढच्या लेयर्सना जोडले गेलेले शीथमधून. इथे आपण ते ग्रे कलरचं शीथ बघू शकतो. आणि या शीथमध्ये जेव्हा कुठल्याही पद्धतीचा कमकुवतपणा निर्माण होतो, त्यावेळेला त्यातून हे आतले अवयव बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पोकळीमध्ये स्वतःचा एक प्रेशर असतो आणि ते जसं वाढेल तशी ही बाहेर येण्याची टेंडन्सी अवयवांची वाढू लागते. इथे तुम्ही एक हर्निया बघू शकता, जो अतिशय कॉमन हर्नियांपैकी एक आहे की जो जांघेमध्ये तयार होतो. हा जांघेतला हर्निया पुरुषांमध्ये अतिशय कॉमन असतो, परंतु तो बायकांमध्ये पण होतो. इथे बघू शकता की जेव्हा मेल चाइल्ड डेव्हलप होतं, त्यावेळेला पाठीमागून किडनीच्या बाजूला असलेल्या टेस्टीज या पोटाच्या पोकळीतून खाली प्रवेश करतात, स्कर्टम मध्ये जातात. या प्रवेश करण्याच्या काळामध्ये जो काही मार्ग असतो, तो मार्ग कालांतराने बंद होणं अपेक्षित असतं, पण
तो काही कारणाने बंद नाही झाला तर त्यातून सुरुवातीला काही काळ पाणी आणि कालांतराने काही आतडी किंवा इतर अवयव हे खाली यायला सुरुवात होते. हे कधी कधी संपूर्ण स्रोतामध्ये जाऊन मोठा एक फुगा पण तयार करू शकतो. ह्या पद्धतीच्या जेव्हा डिफेक्ट्स मधनं हे अवयव बाहेर यायला सुरुवात होते त्यावेळेला तो डिफेक्ट क्लोज करणं, बंद करणं, मूळचे अवयव मूळच्या कॅव्हिटीमध्ये परत पाठवणं आणि तिथे पुन्हा ते होल तयार होऊ नये म्हणून काही पद्धतीची टाके घालून टाईट तजवीज करणं हे महत्वाची गोष्ट असते. या पद्धतीचं ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा हर्निया होण्याची शक्यता ही अत्यंत कमी किंवा नाहीशी होते. हे ऑपरेशन करायला साधारणपणे 1 तासाहून जास्त वेळ लागत नाही. हॉस्पिटलमध्ये साधारणपणे 2 किंवा 3 दिवस पेशंटला राहायला लागतं. चौथ्या दिवशी जर आपण ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा शाळेत जात असाल तर आपल्या रुटीन मध्ये पुन्हा स्वतःला एंगेज करू शकता. आतली जखम भरायला साधारणपणे 2 ते 3 आठवडे लागू शकतात आणि आतली अवयवात कंप्लीट प्रोटेक्शन करण्यासाठी स्ट्रॉंग जो काही एक हिलिंग अपेक्षित आहे ते होण्यासाठी साधारणपणे 6 ते 8 आठवड्याचा वेळ लागतो. इथे आपण बघू शकता की हर्नियाची ट्रीटमेंट का करणं आवश्यक आहे. ज्या पोकळीतून हा अवयव बाहेर आलेला आहे त्या पोकळीमध्ये आत प्रेशर आहे. बाहेरच्या कॅव्हिटीला, बाहेरच्या पोकळीला काहीही प्रेशर नाही. प्रत्येक श्वासाबरोबर जेव्हा तुमच्या मसलची, ॲब्डॉमिनल वॉलची हालचाल होत असते त्या वेळेला आतले अवयव हे बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते आणि एकदा का ते बाहेर आले, तिथे अडकून पडले की त्यांचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, आतडी एकमेकांना चिकटू शकतात, त्यांना पीळ पडू शकतो, त्याच्यात गँग्रीन होऊ शकतो आणि हे सर्व कॉम्प्लिकेशन्स ट्रीटमेंट हे अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये व्यक्तीला नेऊन ठेवतात. हे होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर योग्य वेळेत तो डिफेक्ट बंद करणं, क्लोज करणं आणि तो पुन्हा न व्हावा ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं असतं. इथे आपण बघू शकाल की हर्नियाचं ऑपरेशन केलं गेलेलं नाही आणि तो वाढत गेलेला आहे. पहिल्यांदा काही काळ तो फुगवटा म्हणून बाहेर येतो, कालांतराने तो मोठा मोठा होत जातो, कालांतराने त्याची नेक छोटी राहते परंतु दोन्ही कॅव्हिटी मधले प्रेशर्स मात्र बदलत राहतात. त्यामुळे ही बाहेर आलेली आतडी सहज परत जात नाहीत आणि कालांतराने ती बंद होऊ शकतात, ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतात, पीळ पडू शकतो किंवा जसं इथे आपण बघताय की काळी निळी पडून त्याला गँग्रीन होऊ शकतं. जिथे तुम्हाला तेवढ्या आतड्याचा भाग काढून टाकणं अत्यावश्यक असतं आणि या अवस्थेत पोहोचलेलं हर्नियाचा पेशंट हा इमर्जन्सी म्हणून तुम्हाला ताबडतोब ऑपरेट करायला लागणार. कुठल्या कुठल्या पद्धतीचे हर्निया आहेत आणि त्याची कारणं काय ते आपण इथे बघूया. पहिल्या पद्धतीच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण कंजनायटल आणि एक्वायर्ड म्हणजे जन्मजात आणि नंतर उद्भवलेले असा एक मोठं क्लासिफिकेशन बघतो. जन्मजात असलेले काही ॲब्डॉमिनल वॉलचे डिफेक्ट जसं की नाभी, जसं की आता बघितलं आपण इंग्वायनल हर्नियाची सॅक, हे जन्मजात आहे आणि ज्याच्यामध्ये ते मोठं होत जातात त्याला कंजनायटल हर्निया असं म्हणतात. दुसऱ्या पद्धतीचा जो हर्निया आहे एक्वायर्ड, की पोटेन्शियल डिफेक्ट आहेत ते शीथ जे ह्या दोन मसल्सना जोडतंय किंवा यांना बाकीच्या मसलना जोडतंय त्या शीथ मध्ये असलेले जे वेगवेगळे कमकुवत एरिया असतात, जसं तुमचं पोट मोठं होत जातं किंवा पोटातली प्रेशर्स बदलत जातात, जे की लठ्ठपणामुळे
प्रेग्नन्सीमुळे कायमस्वरूपी अस्थमा असणं, दमा लागणं, खोकला असणं किंवा संडास किंवा लघवीला जोर करायला लागण्याच्या हेल्थ कंडिशन असणं. या कुठल्याही कारणांमुळे ती छोटी छोटी होल्स ही मोठी होत जातात आणि त्याला ॲक्वायर्ड हर्निया म्हटलं जातं. ॲक्वायर्ड हर्नियाचा आणखीन एक प्रकार असतो, तो म्हणजे की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जर ट्रॉमा किंवा डॅमेज झालेला असेल आपल्या पोटाला, तर त्या डॅमेज मधनं वीकनेस निर्माण होतो, ज्याच्यातनं हा हर्निया निर्माण झालेला आहे. दुसऱ्या टाईपचा जो क्लासिफिकेशन हर्नियाचं आहे, ते कुठे आहे याच्या पद्धतीनं ठरवलं जातं. त्यात मुख्यतः इंग्वायनल हर्निया किंवा जांघेत होणारा हर्निया हा अत्यंत कॉमन आहे. हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये कॉमन आहे. इतर ठिकाणी जिथे जिथे छोटे पोटेन्शियल होल्स असतात बॉडीमध्ये, त्याच्यापैकी एक हर्निया होऊ शकतो की जो पोटातून मांडीकडे आतड्यांना ढकलू शकतो. नाभी किंवा नाभीच्या भोवतालच्या एरियामध्ये वीकनेस जो असतो तो ॲब्डॉमिनल प्रेशर वाढल्यानंतर मोठा होत जातो आणि तिथे हर्निया डेव्हलप होतो. तशाच पद्धतीचा हर्निया हा इतर कुठल्याही कारणाने कमकुवत झालेल्या वॉलमध्ये निर्माण होतो आणि हा छातीच्या पोकळीत पण असतो, पोटाच्या पोकळीत सुद्धा असतो. वेगवेगळ्या टाईपचे जेव्हा आपण हर्निया बघत आहोत, त्यावेळी आपल्याला जिथे कुठे बॉडीत फुगवटा निर्माण होऊ शकतो किंवा जिथे कुठे मसल्स एकमेकांच्या जवळ आलेले असतात, अशा कुठल्याही ठिकाणाचा कमकुवतपणा हा त्या हर्नियाला आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतो. हर्निया आहे कसं ओळखायचं आणि त्याची लक्षणं काय? साधासा वाटणारा फुगीरपणा, जो खोकल्यानंतर किंवा पोटाला ताण दिल्यानंतर मोठा होतो. पोटाला ताण नसेल किंवा व्यक्ती झोपली असेल तर तो आपला आपण आतमध्ये जातो. ही हर्नियाची काही प्राथमिक लक्षणं आहेत. फुगवटा येणं, प्रेशर वाढल्यानंतर फुगवटा मोठा होणं, सुरुवातीच्या काही काळात तो परत पोटात जाणं स्वतःहून, कालांतराने तो पोटात न जाता तिथेच राहणं किंवा मोठा होत जाणं, दुखणं, ही हर्नियाची स्टेज वाढत जाण्याची लक्षणं आहेत. प्रत्येक हर्नियामध्ये वेदना होतील असं नाही, पण एक ड्रॅगिंग सेन्सेशन किंवा ओढलं जाण्याची भावना किंवा काहीतरी बाहेर येतंय, ही भावना अनेक हर्नियामध्ये दिसू शकते. जर आपल्याला ऑलरेडी फुगा येत असेल, ड्रॅगिंग पेन असेल किंवा नसेल, परंतु फुगा येत आहे आणि तिथे वेदना सुरू झाल्या आहेत, अशी जर स्टेज आली तर समजायला पाहिजे की हा हर्निया कॉम्प्लिकेशन मध्ये जातोय आणि ताबडतोब आपल्याला जवळपासच्या सर्जनकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. हर्निया अचानकच डेव्हलप होईल असं नाही. अनेक वेळेला तो हळूहळू काही विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण होतो आणि एके दिवशी अचानक तुम्हाला तो जाणवू शकतो. किंवा ओरिजिनल पोटेन्शियल जे काही कमकुवतपणा आहे ॲब्डॉमिनल वॉलमध्ये, त्या ठिकाणी जेव्हा अतिशय मोठं प्रेशर पडतं, त्यावेळेला तो झपकन बाहेर येऊ शकतो आणि तो अचानक दिसलेला किंवा अचानक त्रास होणारा हर्निया असं म्हणू शकतो आपण त्याला. ही प्रेशर्स वाढण्याची वेगवेगळी कारणं जी आहेत ती आपण पुढच्या काही काळात बघूयात. सो लक्षणांनुसार हर्नियाचे जे टाइप्स आहेत किंवा स्टेजेस आहेत, त्यात पहिलं म्हणजे फुगवटा जाणवणं, फुगवटा दिसणं, खोकला काढल्यानंतर, लघवीला किंवा संडासला प्रेशर दिल्यानंतर, जड वजन उचलल्यानंतर, व्यायाम करताना, अशा कुठल्याही प्रेशर वाढण्याच्या कंडिशनमध्ये
तो मोठा होणं ही हर्नियाची लक्षणं आहेत. सुरुवातीच्या काही काळ आपलं आपण पोटात ते परत जाऊ शकते, परंतु कालांतराने तसं होत नाही. काही दिवसांनी बाहेर आलेला हर्निया हा त्याच्या नेक मधनं काही चिकटाचिकटी तयार होऊन मागे पोकळीमध्ये जाण्यासाठी असमर्थ ठरतो. तिथे इंटेस्टाईन ट्रॅप झालीत असं आम्ही त्याला म्हणतो आणि तो रिड्युसिबल राहत नाही, तो मागे जाण्यासारखा राहत नाही, तो अडकलेला हर्निया म्हणतात त्याला, ज्याला नॉन रिड्युसिबल म्हटलं जातं. नॉन रिड्युसिबल हर्निया कालांतराने ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतो, ज्याच्यामध्ये त्याला ट्विस्ट येऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये त्याला चिकटल्याने एकमेकांना पोकळीमध्ये अडथळा निर्माण होतो आतड्याच्या. त्याला ऑब्स्ट्रक्टेड हर्निया म्हटलं जातं. त्याच्या पुढची स्टेप जी आहे त्याच्यात बाहेर आलेला अवयव अडकून तर पडतो, परंतु त्याचा रक्त सप्लाय कमी व्हायला लागतो, रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि हा बाहेर आलेला अवयव गँग्रीन फॉर्म मध्ये जातो. रक्तपुरवठा कमी झाल्याने तो डेड होऊ शकतो. या अवस्थेला स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणतात. अर्थातच बल्ज पासनं स्ट्रँग्युलेशन पर्यंत येण्याच्या प्रत्येक लेवलला कॉम्प्लिकेशन्स ही स्टेज वाढत गेलेली दिसते. हर्निया एक्झॅक्टली कशामुळे होतो? आपण सुरुवातीला बघितलं की काही विकनेसेस ॲब्डॉमिनल वॉल मध्ये असतात जन्मजात, त्यांच्यामध्ये हर्निया होऊ शकतो, किंवा काही विकनेसेस अत्यंत छोटे असतात आणि ते प्रेशर वाढल्यानंतर मोठे मोठे व्हायला लागतात. जसं की एखादं पोतं उसवावं त्या पद्धतीनं ते मोठे मोठे होत जातात आणि त्याच्यामध्ये हर्निया तयार होऊ शकतात. प्रेशर वाढण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्यात पहिलं म्हणजे सतत खोकला येणं, सतत फोर्सफुल व्हॉमिटिंग करण्याची आजार असणं, संडासला किंवा लघवीला ताण देण्याची सवय असेल तर, किंवा ऑब्स्ट्रक्शन असेल लघवीच्या मार्गामध्ये असलेले अडथळे, जसं की पुरुषांमध्ये प्रोस्टेट, किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासला खडे होणं आणि प्रेशर द्यायला लागणं, बद्धकोष्ठता, ह्याच्यापैकी कुठलीही अवस्था असेल तर ॲब्डॉमिनचं प्रेशर वाढतं आणि हे पोटेन्शियल जे छोटे डिफेक्ट असतात ते मोठे व्हायला लागतात. तीच अवस्था प्रेग्नन्सीमध्ये घडते. पोटाचं प्रेशर वाढतं. ओबेसिटी किंवा लठ्ठपणामध्ये जेव्हा पोट वाढायला लागतं तेव्हाही ही परिस्थिती निर्माण होते. पोटात पाणी होणं किंवा ट्रॉमा होऊन, इजा होऊन, ऍक्सिडेंट किंवा पूर्वीचं ऑपरेशन, ह्या कशाही मुळे मसल जर वीक झाला असेल तर हर्निया होण्याची शक्यता अत्यंत मोठी होत जाते. ज्या वेळेला आपण हर्नियाची ट्रीटमेंट देतो त्यावेळी या कारणांचाही विचार करणं आणि ती टाळण्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट देणं अत्यंत महत्वाचं असतं, नाहीतर हे हर्निया पुन्हा पुन्हा होऊ शकतात. कुठल्या वयामध्ये हर्निया होतो? कुठल्याही वयामध्ये होतो. अगदी जन्मजात मुलापासून, बाळापासून ते 100 वर्षाच्या आजी किंवा आजोबांपर्यंत कुणालाही हर्निया होऊ शकतो. पुरुषांनाही होतो आणि स्त्रियांना पण होतो. ट्रीटमेंट काय आहेत? अर्थातच हा मेकॅनिकल डिफेक्ट आहे, त्यामुळे त्याला मेकॅनिकलीच बंद करणं आवश्यक असतं. हे उघडलेलं शटर हे बंद करणं आवश्यक असतं. हे दोन पद्धतीनं आपण बंद करू शकतो. जेव्हा ते होल 3 सेंटीमीटर पेक्षा लहान असेल आणि त्याच्या भोवतीचे स्नायू हे कडक असतील, चांगले असतील, स्ट्रॉंग, त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त टाके घालून आपण बंद करू शकतो. त्याला ॲनाटॉमिकल रिपेअर म्हणतात. दुसऱ्या पद्धतीचा हर्निया ज्याच्यात मेश वापरली जाते, जाळी बसवली जाते, ते म्हणजे की हा जो डिफेक्ट आहे हा 3 सेंटीमीटर पेक्षा मोठा असणं किंवा भोवतीचे असलेले स्नायू, भोवतीची असलेली भिंत वीक असणं किंवा उसवल्यासारखे असणं किंवा पोटामधलं प्रेशर पुन्हा पुन्हा जास्त वाढेल
अशा पद्धतीच्या कंडिशन्स बॉडीमध्ये असणं, या परिस्थितीत केवळ टाके घालून भागत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला एक पर्टिक्युलर जाळी बसवून हा हर्निया पुन्हा न होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करायला लागते. ह्याला म्हणतात मेश. मेश जो बसवला जातो किंवा जाळी जी बसवली जाते, ही एकतर त्या डिफेक्टच्या वर किंवा डिफेक्टच्या खाली किंवा डिफेक्टच्या मध्ये बसवली जाते. इथे आपण एक व्हिडिओ बघू शकता, ज्यात तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली कशासाठी ऑपरेशन आवश्यक आहे आणि कुठल्याही पद्धतीचा पट्टा किंवा कुठल्याही पद्धतीची औषधं ही हर्नियाची ट्रीटमेंट देऊ शकत नाहीत. एकमेकांपासून दूर गेलेले मसल्स आहेत, त्याच्यामधनं आतून बाहेर येणारी अवयव आहेत. हे अवयव तेव्हाच बाहेर येणार नाही जेव्हा ते आपण पुन्हा आत टाकून तिकडे सील करू. अर्थातच हे मेकॅनिकल रिपेअर करण्याचं ऑपरेशन आहे आणि हा मेकॅनिकली संपूर्णतः बरा होण्याचा आजार आहे. इथे आपण बघू शकता की ही ऑपरेशन्स कुठकुठल्या पद्धतीनं करू शकतो आपण. ओपन ऑपरेशन, ज्याच्यामध्ये कट घेतला जातो, आत जाऊन योग्य त्या प्लेन मध्ये जाळी बसवली जाते, जेणेकरून हर्निया पुन्हा होणार नाही. दुर्बिणीच्या ऑपरेशन मधून आपण पोटात जातो आणि आतून ती वॉल सील करतो, जेणेकरून हर्निया पुन्हा होणार नाही. तिसरी एक ऍडव्हान्स मेथड आहे, ज्याच्यात आपण बघू शकता की या होल मधून एक पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट वापरून अंब्रेला सारखं आतमध्ये मेश उघडला जातो. सो ही आतली मेश झाली. बाहेरून एक मेश असते आणि ह्याला मध्ये कनेक्टर असतो, ज्याला 3D मेश म्हणतात. ही मेथड तुम्हाला एक डबल कव्हर देऊन डबल प्रोटेक्शन देऊ शकते. मेश कुठल्या पद्धतीचा असावा किंवा जाळी कुठल्या जातीची असावी, किती मोठी असावी, त्याच्या साईज आणि फिक्सेशनच्या मेथड्स कुठल्या वापरल्या जाव्यात, याविषयी काही सखोल माहिती सायन्स मध्ये अवेलेबल आहे, ज्याचा वापर करून आपण ह्या पद्धतीचे ऑपरेशन्स जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कशी होतील असा प्रयत्न करू शकतो. एकदा तुम्ही जाळी बसवली किंवा शिवलं की जरी मेकॅनिकली एकमेकांच्या जवळ गोष्टी आणल्या असतील, तरी त्याच्यामध्ये पेशींची वाढ होऊन एक स्ट्रॉंग प्लेट तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 3 ते 6 आठवडे जातात. आणि या काळामध्ये तुम्ही शक्यतो पोटाचं प्रेशर वाढण्यासारखे जे कुठले ऍक्शन्स आहेत हे अवॉइड करणं, हे टाळणं अतिशय महत्वाचं असतं. जसं की खोकणं, संडास लघवीला करायचा जोर, जसं की अस्थमा किंवा वॉमिटिंग टेंडन्सीज. काही वेळेला वेगवेगळ्या आजारांसाठी लोक स्टिरॉइड्स घेत असतात, ती गोष्ट, किंवा स्मोकिंग, सिगरेट ओढणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण अवॉइड केल्या तर हे ऑपरेशन लॉंग टर्म साठी सक्सेसफुल होण्याचे चान्सेस अत्यंत वाढतात. जर ह्यांचा बंदोबस्त नाही केला गेला तर हर्निया पुन्हा होण्याचे चान्सेस जास्त राहू शकतात. पुन्हा हर्निया होऊ नये म्हणून काय काय काळजी घेण्यात यावी. पहिली गोष्ट, योग्य ऑपरेशन. जसं आता आपण बघितलं की ही जी जाळी आहे, ही जाळी तुम्हाला लाईफ टाइम प्रोटेक्शन नाही देऊ शकत, पण ह्या जाळीमधनं जे काही तुमची टिश्यू, पेशींची वाढ झालेली आहे, ती तुम्हाला एक थिक, घट्ट असं फायब्रस प्लेट तयार करून देते. आणि ही प्लेट तुम्हाला
कायमस्वरूपी प्रोटेक्शन म्हणून बॉडी वापरली जाते. ही जी प्लेट असते ही पुढच्या 1.5 ते 3 वर्षांमध्ये 30% श्रिंक होते. त्यामुळे हर्नियासाठी जाळी वापरताना कायम मोठी जाळी किंवा जो डिफेक्ट आहे तुमचा त्याच्या भोवती मिनिमम 3 ते 5 सेंटीमीटर एवढा सर्कम्फरन्स असणारी जाळी वापरणं आवश्यक असतं. कट टू कट जाळी वापरून हर्निया पुन्हा नक्की होतो. तो महत्वाचा आहे की तुम्ही योग्य साईज आणि योग्य टाईपची जाळी वापरा. टेन्शन फ्री रिपेअर ताणाताणी करून जोडू नका, कारण ते पुढच्या काही दिवसात फाटून जातं. टेक्निकली योग्य एक्सपर्ट कडून ऑपरेट करून घ्या. त्याच वेळेला हर्निया होण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत ती आपण जर टाळली तर ऑटोमॅटिकली तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी होत जाते. जसं की हेवी वेट लिफ्टिंग, खोकला, वजन, ओबेसिटी या सगळ्यांची योग्य ट्रीटमेंट घेतली तर पुन्हा हर्निया होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. या ठिकाणी आपण एक आमच्या लाडक्या पेशंट पैकी एक पेशंट बघू शकता. खूप वाढलेलं वजन आणि वजन वाढायला सुरुवात होण्याच्या आधी झालेली 2 सीझरची ऑपरेशन्स. जसं वजन वाढत गेलं तसं ते ऑपरेशन केलेले आतले टाके तुटून तिथनं कंप्लीट आतडी बाहेर यायला लागली आणि वजनही खूप वाढत गेलं. या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटची अवस्था अतिशय कठीण झाली होती. ज्या वेळेला पोट थोडं ह्याच्यापेक्षा खूपसं कमी होतं त्यावेळेला पोटाचे व्यायाम या हर्नियामुळे त्यांना करता येऊ शकत नव्हते. अर्थातच अनेक कारणांमुळे वजन वाढणं आणि हर्निया वाढणं ह्या दोन्ही गोष्टी चालू राहिल्या. ज्या वेळेला ही पेशंट आमच्याकडे आली आम्ही त्यांना संपूर्ण योग्य पद्धतीनं ॲनालिसिस करून काही आधी फिटनेस चांगला होण्यासाठीची औषधं दिली आणि मग त्यांचं ऑपरेशन केलं. आज ही व्यक्ती जी खाली बसू शकत नव्हती ती ट्रेकिंगला जाऊ शकते. हर्निया वजन कमी झाल्यानंतर आतलं प्रेशर कमी झाले. त्यामुळे हर्नियाची जी आम्ही जाळी बसवली आहे ती लाईफ टाईम टिकण्याची इथे आम्ही गॅरंटी देऊ शकतो या पेशंटमध्ये. एवढं होईपर्यंत सगळ्यांनी थांबण्याची गरज नाही, किंबहुना ते चुकीचं आहे. आपण योग्य लेव्हलला लक्षणं दिसताच योग्य डॉक्टरकडे जाऊन जर ट्रीटमेंट घेऊ शकलात तर आपण हेच नाही तर अशा पद्धतीचे अनेक कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकतो. ही एक पुन्हा मी तुमच्याशी शेअर करणारे माझा एक्सपिरियन्स लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचा. अनेक लोक विचारतात की तुम्ही रेकॉर्ड करण्यासाठी एवढे हर्निया कसे गोळा केले. प्रत्यक्ष तसं नव्हतं. एक असा इन्सिडेंट घडला की त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की या विषयाचा अवेअरनेस किंवा जागृती करणं महत्वाचं आहे. कारण अनेक वर्ष असलेला हर्निया हा जेव्हा अचानक मोठा होतो, त्रास होतो, अडकतो त्यावेळेला मध्यरात्री सुद्धा पेशंटला ऑपरेशनला घेण्याची वेळ येऊ शकते. मग भले तुम्ही कुठेही असा, अगदी हिमालयात असाल आणि ट्रेकिंग करत असाल आणि तुमचा हर्निया अडकला तरी सुद्धा तुम्हाला उचलून आणून ताबडतोब तिथून ऑपरेशन करण्याची सोय करणं आवश्यक असतं. नाही तर ते जीवावर बेतू शकतं. अशा काही घटना घडल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्याला ह्याच्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे एक कॅम्प घेतला गेला ज्याच्यामध्ये 350 हून जास्त पेशंट आले. आणि अर्थातच आम्ही विचार करायला लागलो की हे सगळे पेशंट एकानंतर एक करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रचंड वेळ पेशंटचा वाया जाऊ शकतो आणि कॉम्प्लिकेशन मधल्या काळात होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आम्ही काही बल्क ऑपरेशन्स करायची ठरवली आणि त्याच्यामध्ये आम्ही 44 पेशंट मध्ये 46 हर्निया, कारण 2 पेशंटला 2 हर्निया होते, 10 तासात
जुलै 2005 मध्ये करू शकलो, जे रेकॉर्ड आजतागायत 2021 पर्यंत मोडलेलं नाही. सुदैवाने हे सगळे पेशंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं त्यांनी फॉलो केलं. त्यामुळे ऑपरेशन पासून आजपर्यंत यापैकी कुठल्याही पेशंटला कसलाही त्रास झाला नाही किंवा त्यांना हर्निया पुन्हा उद्भवलेला नाही. मला वाटतं ही एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे, की हर्निया अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. जो तुमची लक्षणं समजून घेतली तर स्वतःला पण शंका घेऊ शकता किंवा निदान करू शकता. त्या निदानाचं कन्फर्मेशन तुम्ही एक्सपर्ट सर्जन कडनं करून घेणं आवश्यक आहे. जर तो हर्निया असेल आणि जरी तुम्हाला काही त्रास होत नसेल, तरी सुद्धा त्याचा जो पोटेन्शियल टू कॉम्प्लिकेट हा आहे, हा लक्षात घेता आणि त्या कॉम्प्लिकेशन्स जीवघेण्या ठरू शकतात, ही गोष्ट लक्षात घेता योग्य ऑपरेशन योग्य डॉक्टरकडनं योग्य वेळी करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टेक्निक्स अत्यंत ऍडव्हान्स्ड आहेत. डे केअर ऑपरेशन होऊ शकतं, 1 तासात ऑपरेशन होऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या कामाला पुढच्या 2 ते 3 दिवसात जाऊ शकता. त्यामुळे जर आपल्याला हर्निया आहे हे माहिती असेल किंवा तशी शंका असेल, तर ताबडतोब तुम्ही जवळच्या डॉक्टरना दाखवून ते डायग्नोसिस योग्य करून घेणं आणि ट्रीटमेंट वेळेत करून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला हर्निया किंवा इतर कुठल्याही सर्जिकल आजारांविषयी कुठलीही शंका असेल किंवा मला कन्सल्ट करायचं असेल, तर तुम्ही या ईमेलवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमची वेबसाईट जी आहे www.jayashritoadkar.com या वेबसाईटला व्हिजिट देऊन या आणि अनेक पद्धतीच्या आजारांविषयी योग्य ती माहिती तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद. झालं?